हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 15 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक, सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आलाय, जो पाहून तुम्हालाही जबर धक्काच बसेल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंजलीचं डोहाळे जेवण करण्याचं ठरवलं गेलंय आणि अंजलीच्या डोहाळे जेवणामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. अर्णव हा चक्क अंजलीच्या डोहाळे जीवनामध्ये राजेशचं सत्य अंजलीसमोर आणणार आहे. तो अंजलीला सांगेल की या राजेशनेच शलाका पाटीलचा खून केलाय. हा एक नंबरचा नालायक माणूस आहे, कपटी, कारस्थानी, खूनी, पाताळयंत्री माणूस आहे. आणि हे सगळं ऐकून अंजलीला खूप राग येईल. अंजली ही राजेशवर नाही चिडणार, तर उलट ती अर्णववर चिडणार आणि अर्णवला जाब विचारणार, अर्णव, तू यांच्यावर का असे घाणेरडे आरोप लावतोयस? आधी यांच्यावर कंपनीत फेरफार केल्याचा आरोप लावला, मग ईश्वरीच्या अंगावर हात टाकल्याचा आरोप लावला आणि आता चक्क त्यांच्यावर खुनासारखा आरोप लावतोय. आणि असं म्हणत म्हणतच ती चक्क अर्णवच्या सनसनीत मुस्काटात मारणार आहे, अर्णवचं थोबाड फोडणार आहे. आणि त्यानंतर अर्णव, ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान केला गेलाय, त्याचा मान नाहीये ना, त्याच्यावर असे घाणेरडे आरोप लावले गेले, त्या घरात मी राहणार नाही, असं म्हणून अंजली ही घर सोडून चालली आहे. त्यामुळे अर्णवला जबर धक्काच बसलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं? आणि आता अंजली घर सोडून जाणार का? ईश्वरी आणि अर्णव काय करणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी आणि अर्णव हे चहाच्या टपरीवर बसलेले असतात. ईश्वरीने अर्णवसाठी स्वतःच्या हाताने मस्त कडू कडू कडवट अशी त्याची फेवरेट कॉफी बनवलेली असते. पण अर्णवचं आपल्याकडे लक्ष यावं, त्यामुळे ईश्वरी ही जाणून बुजून माझ्या हाताला चटका बसलाय, हात भाजलाय असं नाटक करते आणि जोरात ओरडते. त्यामुळे अर्णव खूप घाबरतो आणि तिच्याकडे धावत पळत येतो आणि विचारतो, काय झालं, भाजलं का हाताला? अर्णव ईश्वरीची खूप काळजी घेतो आणि म्हणतो, काही गरज होती का हे सगळं करायची? उगाचच केलंस ना, हाताला इतकं भाजलंय, रेसिपी सांगत बसली, ते करत बसली, त्या दादांनी बनवलं असते ना कॉफी. आणि तो ईश्वरीची खूप काळजी घेतो, प्रेमाने तिच्या हातावर जेथे भाजलंय तेथे फुंकर मारत असतो. ईश्वरी खूप खुश असते आणि जाणून बुजून, सर हळूच, त्रास होतोय, खूप दुखतंय, खूप जळतंय अशी नाटकं करत असते. आणि अर्णव हा तिच्यावरच ओरडतो. तो म्हणजे काळजी घेतो आणि ओरडतो, कशाला हे सगळं केलंस, हे सगळं करायची काय गरज होती? आणि अर्णवचं माझ्यावर खरंच किती प्रेम आहे. तो वरवर जरी दाखवत असला की तो माझ्यावर चिडलाय, पण तो मनातून माझ्यावर प्रेम करतो आणि त्याच्या या काळजीतून हे दिसून येतंय, हे ईश्वरीला समजतं. आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहून स्माईल करते. तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की ही सगळी ईश्वरीची नाटकं होती आणि तो ईश्वरीचा हात झटकतो. त्यामुळे ईश्वरी ही त्याच्या हातात गरमागरम कॉफीचा कप देते आणि म्हणते, सर, ही कॉफी टेस्ट करून पहा, कशी झाली आहे, तुम्हाला आवडते तशी झाली की नाही? अर्णव ही कॉफी टेस्ट करतो आणि सांगतो, नाही, तशी नाही झाली आहे, मला जेवढी कडवट लागते ना तेवढी कडवट नाही झाली. तर ईश्वरी त्याला उत्तर देते, कसं आहे ना सर, मी स्वतःच्या हाताने बनवली आहे ना, मग माझ्या हातचा गोडवा थोडा उतरला असेल, त्यामुळे तुम्हाला जेवढी लागते ना तेवढी कडवट कॉफी झालेली नाही आहे. त्यामुळे अर्णव तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागतो आणि ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. अर्णव कॉफी पिण्यात दंग असतो, पण ईश्वरी मात्र त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहते, जसं की ती त्याच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली आहे. पण अर्णव मात्र तिला निग्लेक्ट करतो, तिच्याकडे दुर्लक्ष करतो. ईश्वरीचं चहा पिणं सुरूच असतं. अर्णव तिला विचारतो, चहा पिऊन झालाय का? निघायचं आपल्या, लवकर उशीर होतोय. ईश्वरी म्हणते हो. अर्णवच्या हातात चहाचा कप देते आणि अर्णव पैसे देऊन हे दोघेही शलाका पाटीलच्या घरी जायला निघतात. पाहता पाहता सकाळ होते आणि हे दोघेही शलाका पाटीलच्या घरी बसलेले असतात. तर शलाका पाटीलच्या घरी तिचे काका आणि काकू असतात आणि काका हे बेडवर झोपलेले असतात. काकू सांगते की आम्ही शलाका पाटीलचे नातेवाईक आहोत, मी काकू आहे आणि हे काका आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक अपघात झाला, तेव्हापासून ते बेड रेस्ट घेत आहे. तर ईश्वरी विचारते, तुम्हाला शलाका पाटीलबद्दल काहीच माहिती नाही आहे का? तर काका सांगतात, नाही, मागील अनेक महिन्यांपासून तिचा काहीच फोन कॉल आला नाही आहे किंवा ती आम्हाला भेटायला सुद्धा आली नाही आहे. तर काकू विचारते, काय झालंय? तुम्ही सांगत होता की तुम्ही शलाका पाटीलला ओळखता, काही घडलंय का? तर ईश्वरी सांगते, हो, एक दुःखद बातमी आहे, शलाका पाटीलचा खून झालाय. हे ऐकून काका आणि काकूला जबर धक्काच बसतो.
हे दोघेही रडू लागतात. ईश्वरी त्यांना सांगते, मुंबईच्या पेपरमध्ये ही बातमी आली, पण कदाचित गावातील पेपरमध्ये आली नसेल म्हणून तुम्हाला कळालं नसेल. परंतु आम्ही त्याच माणसाचा शोध घेतोय ज्याने हे सगळं केलंय आणि त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. काका आणि काकू खूप दुःखी असतात आणि म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत. तुम्हाला काय मदत हवी आहे? तेवढ्यात अर्णव आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढतो आणि राजेशचा फोटो दाखवून या दोघांना विचारतो, हाच आहे का शलाका पाटीलचा नवरा? तर काका आणि काकू खूप घाबरतात, एकमेकांकडे वाकड्या नजरेने पाहतात आणि चक्क असं सांगतात की नाही, हा शलाका पाटीलचा नवरा नाहीये. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, तुम्ही थोडं फोटो जवळून पहा, निरखून पहा, हाच असेल ना तो शलाका पाटीलचा नवरा? पण हे दोघेही सांगतात, नाही नाही, हा शलाका पाटीलचा नवरा नाहीये. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवला जबर धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, म्हणजे तुम्ही या माणसाला आधी कधीच पाहिलेलं नाहीये का? तर ही काकू सांगते, नाही, या माणसाला आम्ही कधीच पाहिलं नाहीये. आता काका आणि काकू तर तोंडावर सांगताय की हा राजेश शलाकाचा नवरा नाहीये किंवा आम्ही याला कधीच पाहिलेलं नाहीये. पण हे दोघे जेव्हा पहिल्यांदा राजेशचा फोटो पाहतात ना, तेव्हा खूप घाबरतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन हेच कळतं की कदाचित राजेशने त्यांना धमकी दिलेली असेल की कुणी जर माझ्याबद्दल काही विचारायला आलं तर त्याला खरं सांगायचं नाही. म्हणजे राजेश हा शलाका पाटीलचा नवरा आहे, परंतु काका आणि काकूला धमकी दिल्यामुळे ते खोटं बोलताय, सत्य लपवताय. ईश्वरी आणि अर्णव या दोघांना सांगतात, ठीक आहे, तुम्हाला जर काही माहिती कळाली तर मी तुम्हाला माझा नंबर देतो, तुम्ही मला त्या नंबरवर फोन करू शकता, काळजी घ्या, असं म्हणून हे दोघे घराबाहेर पडतात. तर काका आणि काकू पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहू लागतात. ते काही बोलत नाही, पण नक्कीच त्यांनी काहीतरी सत्य ईश्वरी आणि अर्णवपासून लपवलंय हे आपल्याला समजतं. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही घराबाहेर येतात आणि दोघे खूप दुःखी असतात. अर्णव म्हणतो, सगळा वेळ फुकट गेला, आपण इतक्या लांब आलो पण आपल्याला काहीच माहिती मिळाली नाहीये. आणि सगळ्यात मोठा शॉक म्हणजे तो राजेश्वर पाटील नाहीये, शलाकाचा नवरा नाहीये. हे सगळं कसं घडलं, आपला गैरसमज कसा झाला, हाच प्रश्न या दोघांना पडतो. आणि चला आता घरी जायला हवं, ताईचं डोहाळे जेवण आहे, असा विचार करून हे दोघेही घरी जायला निघतात. तर इकडे अर्णवच्या घरी डोहाळे जेवणाची सगळी तयारी झालेली असते आणि राजेश हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करून घरी घेऊन येतो. आणि मग घरी आल्यावर आजी अंजलीची दृष्ट काढते. तर अंजली विचारते, आजी मी काय लहान आहे का माझी दृष्ट काढायला? तर आजी सांगते, हो, तू माझ्यासाठी लहानच आहे आणि तुला दृष्ट लागली आहे ना, म्हणूनच तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं. पण आता तू घरी आली आहेस तर तुझी दृष्ट काढावीच लागेल. आणि ती तिची दृष्ट काढते. त्यामुळे सगळे खूप खुश असतात. घरातील सगळ्यांना आनंद झालेला असतो. आणि अंजली विचारते, तुम्ही डोहाळे जेवणाचं सगळं डेकोरेशनसुद्धा केलं का? तर मामा सांगतो, वेळेवर घाई व्हायला नको म्हणून सगळं डेकोरेशन आधीच केलंय. अंजली आजूबाजूला पाहते आणि विचारते, चिंटू आणि ईश्वरी कोठे आहेत? आजी सांगते, चिंटूच्या एका मित्राचा पुण्याला ॲक्सिडेंट झालाय, त्याला पाहण्यासाठी ते दोघे गेले आहेत, आता थोड्याच वेळात परत येतील. अंजली विचारते, कोणता मित्र? तर आकाश सांगतो, त्या मित्राचं नाव नाही सांगितलं, पण ते थोड्याच वेळात येत असतील. राजेश विचार करतो, हे दोघे कोठे गेले असतील? तर राजेश म्हणतो, चल अंजली, आता थोडा वेळ आराम कर आणि मग त्यानंतर डोहाळे जेवणाचा सोहळा होईल. तर मामी चिडून म्हणते, मी तर आधीच म्हणाले होते, डोहाळे जेवण आज करू नका. ईश्वरी आणि अर्णवसुद्धा घरी नाहीये आणि अंजलीसुद्धा हॉस्पिटलमधून आजच परत आली आहे. तर आजी म्हणते, जाऊ दे वल्लरी, आता सगळं काही जमून आलंय ना, ईश्वरी आणि अर्णवसुद्धा थोड्या वेळात परत येतील आणि अंजलीसुद्धा हॉस्पिटलमधून घरी परत आली आहे, तर डोहाळे जेवण होऊन जाईल. तेव्हा मामी गप्प बसते आणि मामा हा आकाशला सांगतो, आकाश, नम्रताला कॉल कर, तिला कामासाठी बोलवून घे. पण मामीला खूप राग येतो आणि मामी विचारते, तिला कशाला बोलवायचंय? संध्याकाळी सगळे पाहुणे येतील, त्यांच्याबरोबर ती येईल. तर मामा विचारतो, पण तुला काय प्रॉब्लेम आहे जर आपण नम्रताला लवकर बोलवलं तर? मामी सांगते, जर ती आली ना तर मी या कार्यक्रमाला नाही थांबणार. मामाला खूप राग येतो. आकाश म्हणतो, डॅड ठीक आहे, आपण नम्रताला संध्याकाळीच बोलवूया. मामी खूप चिडलेली असते, पण मामासुद्धा नडायचं ठरवतो आणि म्हणतो, नाही आकाश, तू आहे ना, नम्रताला आत्ताच बोलून घे. तसंही ही वल्लरी नाही राहिली तर काही फरक पडत नाही आणि आज न उद्या तुझं आणि नम्रताचं लग्न होईल. मग नम्रता या घरची सून बनून कायमची या घरात राहायला येईल. तेव्हा तुझी आई काय करणार आहे?
कायमचं हे घर सोडून जाणार आहे का? मामी चिडून म्हणते, हो, जर नम्रता या घरची सून बनून आली ना, तर मी कायमचं हे घर सोडून जाईन आणि मी तुम्ही हे लक्षात ठेवा. मामा खूप चिडतो. या दोघांचं चांगलंच भांडण रंगतं. त्यामुळे सगळ्यांना खूप भीती वाटते. राजेश अंजलीला म्हणतो, अंजली तू नको टेन्शन घेऊ, चल रूममध्ये, मी तुला औषध देतो, तू आराम कर. हे पाहून अंजली आणि आजी खूप खुश होतात. तर अंजली आजीला म्हणते, आजी तू ये ना तुझ्या जावायची सुद्धा दृष्ट काढ, कारण इतका चांगला जावई आणि नवरा हा सुद्धा नशिबानेच मिळतो. आणि सगळेजण खुश होतात. पण मामा मात्र तोंड वाकडं करतो आणि मामा आजीला म्हणतो, म्हणजे स्वतःच्या नातीचे, नात जावयाचे सगळ्यांची दृष्ट काढायची आणि इतका चांगला मुलगा मिळालाय त्याची दृष्ट नाही काढायची. तर आजी म्हणते, तुला कोणाची दृष्ट लागणार आहे? तर मामा हा लगेचच नाटकं करतो आणि आकाशच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागतो. अरे रे, इतका चांगला मुलगा आहे पण कोणालाच त्याची किंमत नाहीये. त्यामुळे सगळेजण त्याच्यावर हसू लागतात आणि मामा घरातला मूड लाईट करतो. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही घराकडे यायला निघालेले असतात. दोघेही गाडीमध्ये असतात. तेव्हा ईश्वरीला मात्र गॅरंटी असते की हा राजेशच राजेश्वर पाटील आहे आणि त्याने शलाकाचा खून केलाय. तर अर्णव म्हणतो, पण ईश्वरी, आपण राजेशचा जो भूतकाळ आहे त्यावरून त्याच्यावर संशय तर घेत नाहीये ना? तर ईश्वरी म्हणते, हो सर, तसंही असू शकतं. पण मग जर तसं असेल तर राजेशने शलाकाचा मोबाईल का पळवला? त्याने तो का चोरी केला? अर्णवला सुद्धा ही शंका येते आणि अर्णव म्हणतो, चल आपण इन्स्पेक्टरला कॉल करून पाहूया. आणि अर्णव इन्स्पेक्टरला फोन लावून विचारतो, शलाका पाटीलच्या मोबाईलबद्दल काही समजलं का? इन्स्पेक्टर सांगतो, नाही, जेथे तो फोन शेवटचा ऑन झाला होता तेथेच थोड्या अंतरावर तो स्विच ऑफ झाला आणि त्यानंतर तो स्विच ऑफ असल्यामुळे त्याचं लोकेशन आम्हाला कळू शकलेलं नाहीये. अर्णव विचारतो, मग पुढे तुमचा तपास काही होत नाहीये का? इन्स्पेक्टर सांगतो, आम्ही तपास करण्याचा प्रयत्न करतोय, पण फोन स्विच ऑफ असल्यामुळे आम्हाला लोकेशन कळत नाहीये. त्यामुळे सध्या तपास सुरू आहे. काही कळलं की आम्ही तुम्हाला कॉल करून सांगतो. आणि तो फोन कट करतो. ईश्वरी आणि अर्णवला प्रश्न पडतो की नेमका काय प्रॉब्लेम झालाय आणि तो फोन राजेशने का पळवला असेल? ईश्वरी म्हणते, सर, माझी अजूनसुद्धा त्या राजेशवरच शंका आहे. हे सगळं त्या राजेशनेच केलंय आणि शलाका पाटीलच्या खुनाशी त्याचा डायरेक्ट संबंध आहे, एवढं मात्र नक्की. अर्णवला सुद्धा हीच शंका वाटत असते आणि अर्णव म्हणतो, आपल्या लवकरात लवकर त्या राजेशचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल, नाहीतर तो आपल्याला आणखीन त्रासदायक होईल. आणि हे दोघेही घराकडे येत असतात. इकडे घरात सगळ्यांची डोहाळे जेवणाची तयारी सुरू असते. नम्रता सुद्धा आलेली असते. नम्रता हे डेकोरेशन पाहत असते आणि म्हणते, किती नाजूक आणि सुंदर डेकोरेशन आहे ना? तर आकाश तिला म्हणतो, हो, अगदी तुझ्यासारखं एकदम नाजूक आणि सुंदर. त्यामुळे नम्रता खूप लाजते आणि या दोघांच्या प्रेमाच्या गप्पा सुरूच असतात. तर अंजली ही सुद्धा खूप सुंदर तयार होऊन आलेली असते. आजीच्या शेजारी बसते आणि मामा विविध पोजेसमध्ये तिचे फोटोज काढत असतो आणि या दोघांचं फोटो सेशन सुरू असतं. आजी आकाशला विचारते, अरे आकाश, डेकोरेशन झालं की नाही? तर लगेचच मामा हा आकाशला विचारतो, आकाश, हो, डेकोरेशन आजच करायचंय बरं का, डोहाळे जेवणासाठी, बारशासाठी नाही करायचंय. आणि सगळेजण आकाश आणि नम्रतावर हसू लागतात. नम्रता खूप लाजते. घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. पण त्याच वेळेस या आनंदावर विरजण घालायला मामी तेथे येते आणि नम्रताला पाहून मामीला खूप राग येतो की मी नाही म्हटले तरीसुद्धा यांनी नम्रताला आधी बोलावूनच घेतलं. आणि मामीची एंट्री होतात. ज्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन येतं. मामी चिडून म्हणते, हे म्हणजे तसंच झालं, घरच्याचं झालं पाय पुसणं आणि बाहेरच्याचं झालं दारातलं तोरण. हे ऐकून नम्रताला खूप वाईट वाटतं. मामा चिडून म्हणतो, वल्लरी, हे काय बोलतेस तू? तर वल्लरी चिडून म्हणते, काय चुकीचं बोलते मी? एकदमच योग्य बोलतीये. तसंही तुम्हाला बाहेरचेच जास्त महत्त्वाचे आहेत ना. माझं तर या घरात कोणाला काही घेणं देणं नाहीये, माझी काही किंमतच नाहीये. मग मी या घरात थांबले काय आणि येथून गेले काय? कोणाला काय फरक पडतो? मी येथून गेलेलीच बरी. आजी म्हणते, नाही वल्लरी, तू या घरची सून आहे, तू येथेच थांब, कोठेही बाहेर जायचं नाहीये. तर मामा चिडून म्हणतो, आई, जाऊ दे तिला. तसंही ती या घरात असली ना की चांगल्या गोष्टींचं वाईट व्हायला वेळ नाही लागत. ती तिच्या रागाने, तिच्या घाणेरड्या वागणुकीने सगळं काही घाणच करून ठेवते. मामीला खूप राग येतो. ती जाऊ लागते तर अंजली तिला थांबवते. नाही मामी, तू माझ्यासाठी येथेच थांबायचंय, कोठेच जायचं नाहीये. पण
मामाने मात्र ठरवलेलं असतं की काहीही करून आज या मामीला घराबाहेर काढायचंच. आणि मामा म्हणतो, नाही नाही वल्लरी, तू ना कोणाचं ऐकू नको. तुझी इच्छा नाही ना इथे थांबण्याची, मग तू जा. येथे काही थांबायची गरज नाहीये. त्यामुळे वल्लरी आणखीनच चिडते आणि जाऊ लागते. पण आजी ही मामाला गप्प बसवते. अविनाश, तू गप्प बस. आणि वल्लरीला ठणकावून सांगते, वल्लरी, तू या घरची सून आहेस आणि आज आपल्या घरात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे. ही तुझी जबाबदारी आहे, तुझं कर्तव्य आहे. त्यामुळे तू कोठेच जायचं नाहीये, येथेच थांबायचंय. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे आई, या घरात कोणाला असो वा नसो, पण तुम्हाला आणि अंजलीला माझी किंमत आहे, म्हणून तुमच्या दोघींसाठी मी येथे थांबतीये. तेव्हा कोठे सगळे शांत होतात आणि पुन्हा एकदा अंजलीचं कौतुक करू लागतात की अंजली किती छान दिसतीये, किती सुंदर दिसतीये. आणि आजी म्हणते, चला आता डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण अंजली त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही या, अजून चिंटू आणि ईश्वरी आले नाहीये. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत डोहाळे जेवण सुरू करायचं नाही. तर मामा म्हणतो, अगं बाई, तू आत्तापर्यंत त्यांना 5 वेळेस कॉल केले आहेत, ते येतच असतील, कशाला काळजी करतीये. तर अंजली म्हणते, नाही, मी त्यांना पुन्हा एकदा कॉल करून पाहते. आणि अंजली ईश्वरीला आणि अर्णवला कॉल करते आणि अर्णव तिला सांगतो, ताई, तुम्ही डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करा, आम्ही येतोय, थोड्याच वेळात पोहोचू. आणि घरातील सगळे हे ऐकतात आणि कार्यक्रमाला सुरुवात करायचं म्हणतात. पण तेवढ्यात नम्रताला सुप्रियाचा कॉल येतो. खूप उशीर झालाय, लवकर घरी ये, असं ती नम्रताला सांगते. त्यामुळे आकाशही टेन्शनमध्ये येतो. तर ईश्वरी आणि अर्णव हे दोघे घराकडे यायला निघालेले असतात आणि थोड्याच वेळात ते घरी पोहोचणार असतात. तर नम्रता ही आजीला सांगते, मला आता घरी लवकर जावं लागेल, आईचा कॉल आला होता, उशीर झालाय. आणि ती अंजलीचा निरोप घेते आणि आकाश तिला सोडायला तिच्या घराकडे यायला निघतो. आणि सगळेजण अर्णव आणि ईश्वरीचीच वाट पाहत असतात की ते येतील आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. ईश्वरी आणि अर्णव हे दोघे घराकडे येत असतात. ईश्वरी अर्णवला गाडी थांबवायला सांगते, गाडीतून खाली उतरते आणि एक खूप सुंदर गिफ्ट घेते. अर्णवला हे गिफ्ट दाखवते. अर्णवला सुद्धा हे गिफ्ट आवडतं की ईश्वरीची चॉईस किती छान आहे आणि तिने खरंच खूप सुंदर गिफ्ट घेतलंय अंजलीला डोहाळे जेवणाला देण्यासाठी. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. अर्णव आणि ईश्वरी हे दोघे या शलाका पाटीलच्या घरी तर पोहोचले, परंतु त्यांना तेथे खूप मोठा धक्का बसलाय. शलाका पाटीलच्या काका काकूने असं सांगितलंय की राजेश हा शलाकाचा नवरा नाहीये, पण ते दोघे घाबरलेले होते. यावरून असं वाटतंय की नक्कीच ते खोटं बोलत असतील आणि त्यांनी सत्य लपवलंय. आता सत्य काय आहे हे तर आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये कळेल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, सगळ्यात मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजलीचं डोहाळे जेवण सुरू असेल तेव्हा अर्णव हा चक्क राजेश्वर शलाका पाटीलच्या खुनाचा आरोप लावणार. त्यामुळे घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसेल. परंतु अंजलीचा अर्णववर विश्वास नसेल तर तिचा आपल्या नवऱ्यावर राजेशवर विश्वास असेल आणि ती चक्क अर्णवला सुनावणार, अर्णव, हे तुझं काय चाललंय? तू यांच्यावर खुनासारखा इतका मोठा आणि घाणेरडा आरोप लावतोयस आणि तू हे का करतोय? मला तर कळतच नाहीये. आणि ही पहिली वेळ नाहीये, याच्या आधी तू यांच्यावर कंपनीत पैशांची हेरफार केली, तुझं चेकबुक चोरलं असा आरोप लावला होता, पण तो आरोप खोटा निघाला. त्यानंतर तू त्यांच्यावर ईश्वरीच्या अंगावर हात टाकल्याचा आरोप लावला, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तो आरोप सुद्धा खोटा निघाला. आणि आता तू चक्क त्यांच्यावर खुनाचा आरोप लावतोय की त्यांनी एका मुलीचा खून केलाय, शलाका पाटीलचा खून केलाय. तुझ्याकडे काय पुरावे आहेत? आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्णवकडे आणि ईश्वरीकडे कोणतेही पुरावे नाही आहेत, कारण त्यांच्याकडे जो शलाका पाटीलचा मोबाईल होता तो तर राजेशने आधीच पळवलाय आणि गावाकडे सुद्धा त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही आहे. त्यामुळे अर्णवकडे कोणतेही पुरावे नसतील. मग अर्णवने हा आरोप केला तरी कसा? कदाचित या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात असं काहीतरी घडलं असेल ज्यामुळे अर्णव खूप चिडलाय आणि या रागाच्या भरातच त्याने राजेशवर हा आरोप लावलाय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजेश हे असले खोटे नाटे आरोप किंवा असे आरोप जे खरे आहेत पण ज्याच्या विरुद्ध पुरावे नाही आहेत, असे आरोप असे चुटकीसरशी हवेत उडून लावतो. कारण अंजलीचा त्याच्यावर आंधळा विश्वास आहे. त्याने अंजलीला पूर्णपणे आपल्या खिशात ठेवलंय. राजेश हा खूप साळसूतपणाचा आव आणेल
अंजली समोर रडेल कुढेल, अंजली माझी काही चूक नाहीये, हा काय बोलतोय मला कळतच नाहीये, मी असं कधीच करू शकत नाही, कोणाचा खून करू शकत नाही. आणि हे सगळं ऐकून अर्णव खूप चिडेल आणि अंजलीला म्हणेल, ताई तुला माहीत नाहीये हा माणूस किती नालायक आहे, आजपर्यंत त्याने किती पापं केली आहेत, त्याचे 2 चेहरे आहेत, तुझ्यासमोर वेगळे दाखवतो आणि आम्हाला वेगळा चेहरा दाखवतो, आणि आम्हाला जो दाखवतो ना तोच त्याचा खरा चेहरा आहे. हा खूप घाणेरडा माणूस आहे, खूप वाईट माणूस आहे, त्याच्यावर तू विश्वास ठेवू नको. पण अंजलीला खूप राग येईल. अर्णव हा बेछूट आरोप करतोय आणि तो तिची लिमिट क्रॉस करतोय. त्यामुळे अंजलीच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आणि अंजली कधी नव्हे ते पहिल्यांदा चक्क सगळ्यांसमोर अर्णवच्या खणखणीत मुस्काटात मारणार, त्याच्या थोबाडीत मारणार. त्यामुळे ईश्वरी आजी घरातील सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकणार. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्णववर अंजलीचं किती प्रेम आहे. लहानपणापासून ही 2 भावंडे एकमेकांसाठी आहे. जेव्हापासून अर्णव आणि अंजलीचे आईवडील त्यांना सोडून गेले, देवाघरी गेले, तेव्हापासून या दोघांनी एकमेकांची साथ दिली आहे. प्रत्येक संकटात ते एकमेकांबरोबर उभे होते. दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज राजेशसारख्या नालायक माणसासाठी अंजली चक्क अर्णवच्या मुस्काटात मारणारे, त्याचं थोबाड फोडणारे. त्यामुळे अर्णव, ईश्वरी या सगळ्यांना जबर धक्काच बसेल आणि मग अंजलीचं रौद्र रूप ती दाखवणार. अंजली अर्णवला म्हणेल, अर्णव तू या घरचा मालक आहे, ही सगळी संपत्ती तुझी आहे, आणि ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान होतो, ज्या घरात त्याचा मान नाहीये ना, त्या घरात मी राहणार नाही, मी हे घर सोडून चाललीये. असं म्हणून चक्क अंजली ही राजेशचा हात हातात घेणार आणि घर सोडून जात असेल. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. घरातील सगळे अंजलीला थांबवण्याचा प्रयत्न करतील. अंजली थांब, घर सोडून जाऊ नको, रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको. पण अंजली कोणाचंही ऐकणार नाही आणि ती घर सोडून जात असेल. राजेशची मात्र चांगलीच घाबरणार, कारण राजेश हा 1 नंबरचा भिकारी आहे आणि अर्णवच्या घरात नाही राहिला तर त्याचे 2 वेळचे खायचे सुद्धा हाल होतील. पहिलेच तो कर्जात बुडालाय. त्यामुळे आता या अंजलीने अर्णवचं मुस्काट फोडल्यामुळे तर त्याला आनंद झालाय, पण घर सोडून जाण्याच्या निर्णयामुळे तो चांगलाच घाबरलेला असेल. तो सुद्धा अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करेल, अंजली थांब, त्याचा गैरसमज झाला असेल म्हणून तो असं बोललाय, तू एवढं चिडू नको, घर सोडून जायची काही गरज नाहीये. पण आपल्या नवऱ्याचा या घरात अपमान झाला, त्या घरात मी क्षणभरही थांबणार नाही, असा अंजलीने विचार केलेला असेल आणि ती घर सोडून जात असेल. पण तेवढ्यात कुणीतरी तिच्या साडीचा पदर पकडणार आणि अंजली ही मागे वळून पाहेल, तर चक्क अर्णव हा एखाद्या लहान मुलासारखा आपल्या गुडघ्यावर खाली बसून अंजलीचा पदर हातात घेऊन बसलेला असेल आणि तो अंजलीच्या पदरावर आपला चेहरा ठेवणार, आपल्या गालाला हा पदर लावणार आणि अंजलीला म्हणेल, ताई जेव्हापासून आपली आई आपल्याला सोडून गेली आहे ना, तूच माझी आई आहेस आणि तू हे घर सोडून जाऊ नकोस, मला सोडून जाऊ नको, नाहीतर मी पूर्णपणे खचून जाईल, मी जगू शकणार नाही. त्यामुळे अंजलीसुद्धा इमोशनल होणार. पण अंजलीसाठी आता द्विधा मनस्थिती आहे. एकीकडे तिचा नवरा आहे राजेश, ज्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास आहे की राजेश खूप चांगला माणूस आहे आणि तो कधीच काही चुकीचं करू शकत नाही. आणि दुसरीकडे तिचा लाडका भाऊ अर्णव आहे, ज्याच्यावर सुद्धा तिचं खूप प्रेम आहे. पण अर्णवने चक्क आपल्या नवऱ्यावर खून केल्याचा, एका बाईला मारल्याचा आरोप केलाय. हे सुद्धा अंजलीला सहन होत नाहीये. मग आता अंजलीचा निर्णय काय असेल? अंजली ही अर्णवला लाथाडून आपल्या नवऱ्याच्या स्वाभिमानासाठी, राजेशसाठी, त्याचा अपमान झाला म्हणून घर सोडून जाणार, की अर्णवला माफ करणार आणि घरातच राहणार? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. फ्रेंड्स, एकूणच हा सीन खूप जबरदस्त आहे आणि अर्णव एकानंतर एक चुका करतोय. जर त्याच्याकडे राजेश विरुद्ध पुरावे नसतील तर त्याने हे अंजलीला सांगणं टाळलं पाहिजे, कारण राजेशने अंजलीच्या मनात स्वतःची अशी इमेज करून ठेवली आहे की जोपर्यंत पुरावे नाही आहेत ना, तोपर्यंत अंजली ही अर्णववर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे राजेश हा दिवसेंदिवस अर्णवला भारी पडत चाललाय, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप दुःखदायक असेल, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.